सिंदेवाई पळसगाव मार्गावर शनिवारी पहाटे मृत्यूने जणू घालाच घातला। सावली तालुक्यातील साखरा रेती घाटावरून नागपूरकडे जाणारा एक भरधाव ट्रक बोकोडोह नदीच्या पुलावर अनियंत्रित झाला। पुलाचे तब्बल 100 फूट संरक्षक कठडे अक्षरशः चकनाचूर करत हा ट्रक थेट नदी पात्रात कोसळला। या भीषण अपघातात ट्रकचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 5 ते 6च्या दरम्यान हा ट्रक सिंदेवाईवरून तळोदी मार्गे जात असताना पळसगाव जाटजवळील बोकोडोह पुलावर पोहोचला। अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्षणात ट्रक पुलाची रेलिंग तोडून नदीत उपडा पडला। या अपघातात मदतनीस फारुख शेख, रियाज शेख वय 24 वर्ष, राहणार खरबी, नागपूर हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नागपूरला हलवण्यात आले। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी जखमीची प्रकृती गंभीर आहे। सिंदेवाई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व चालक संदीप गुप्ता व 29 वर्ष, राहणार खरबी, नागपूर याच्यावर गुन्हा दाखल केला असून ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सिंदेवाई पोलीस सुरू केले आहे। रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने धावणारे रेतीचे ट्रक नागरिकांच्या जीवावर उठले आहेत असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असून बहुतेक ट्रक्सवर मागे नंबर प्लेट राहत नसल्यामुळे ही वाहतूक वैध आहे की अवैध असा सवाल आता उपस्थित केला जात आहे।